आपण या लेक्चरमध्ये टोकन्स, एक्सप्रेशन्स अँड कंट्रोल स्टेटमेंट्सबद्दल शिकणार आहोत. सुरुवात करूया टोकन्सपासून. टोकन्स म्हणजे प्रोग्रॅममधल्या सगळ्यात छोटं युनिट. द स्मॉलेस्ट युनिट इन अ प्रोग्राम आर नोन ॲज टोकन्स. C++मध्ये पुढील 5 टोकन्स वापरले जातात: कीवर्ड्स, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग्स, ऑफसेट, अँड ऑपरेटर्स. ओके, आता सुरुवात करूया कीवर्ड्सपासून. कीवर्ड्स म्हणजेच काय तर रिझर्व्ड वर्ड. कीवर्ड्स आर रिझर्व्ड वर्ड इन अ प्रोग्रॅमिंग लँग्वेज. प्रत्येक कीवर्डला त्याचा स्वतःचा फिक्स मिनिंग असतो आणि ते कोणीही चेंज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, जर आपण इंटिजर नंबर घेतला, इथे इंटिजर हा कीवर्ड आहे आणि तो काय सांगतो आहे की नंबर हा इंटिजर टाईपचा आहे. तसंच तुम्ही अजूनही बघू शकता कीवर्ड, जसं व्हाईल लूप आहे. व्हाईल लूपमध्ये व्हाईल हा कीवर्ड आहे. ओके, त्याचं व्हाईल लूपचं यूज करतो आपल्याला एखादी कंडिशन रिपीटेड टाइम्स तीच कंडिशन हवी असेल तर आपण व्हाईल लूप वापरतो. ओके, सो याच्यामधलं जे व्हाईलचं जे मिनिंग आहे ते काय आहे, फिक्स्ड असतं. त्याच्यामुळे ते आपण चेंज करू शकत नाही. ओके, मग जे काही रिझर्व्ड वर्ड्स असतात आणि त्यांचं एखादं मिनिंग फिक्स असतं त्याला आपण कीवर्ड्स म्हणतो. तुम्ही सीमध्ये पण कीवर्ड शिकला असाल. सीमध्ये टोटल 32 कीवर्ड्स होते आणि C++मध्ये टोटल 62 कीवर्ड्स आहेत. सीमधलेच 32 प्लस C++चे ॲडिशनल 30 कीवर्ड्स. ओके, C++मध्ये असलेले जे कीवर्ड्स आहेत ते मी तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर दाखवते. बघा. ओके, आता तुम्हाला स्क्रीनवर एक चार्ट दिसत असेल. त्या चार्टमध्ये काय लिस्ट C++मध्ये वापरल्या जाणाऱ्या सगळ्या कीवर्डची नावं आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ब्रेक कीवर्ड आहे, केस कीवर्ड आहे. ओके, त्याच्यानंतर डिफॉल्ट आहे, डू आहे, इंटिजर आहे, फ्लोट आहे. असे टोटल 62 कीवर्ड्स आतापर्यंत C++मध्ये वापरले जातात. ओके, त्याच्यानंतर बघूया आयडेंटिफायर्स अँड कॉन्स्टंट्स. ओके, आयडेंटिफायर म्हणजेच काय, जी आपण प्रोग्रॅममध्ये नावं वापरतो, व्हेरिएबल नेम, फंक्शन नेम, ॲरे किंवा क्लासला जी काही आपण नावं देतो त्याला आपण आयडेंटिफायर असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर ही आयडेंटिफायर्स किंवा आपण जी काही नावं देणार त्याच्यासाठी काही प्री-डिफाईन्ड रूल्स आहेत. सो पहिला रूल आहे, ओन्ली अल्फाबेटिक कॅरेक्टर्स, डिजिट्स अँड अंडरस्कोर्स आर परमिटेड. म्हणजे तुम्ही फक्त एक्झाम्पल कन्सिडर करूया. नम1चं स्टार्टिंग काय आहे तर इथे आपण डिजिट पण वापरला आहे आणि अल्फाबेट पण वापरला आहे. म्हणजे तुम्ही num1, num2, num3 असं कुठच्याही एखाद्या व्हेरिएबलला नाव देऊ शकता किंवा एखाद्या फंक्शनचं नाव देऊ शकता किंवा अंडरस्कोर num1 असंही वापरू शकता. सेकंड रूल काय आहे तर द नेम कॅन नॉट स्टार्ट विथ डिजिट. तर मगाचंच एक्झाम्पल बघा, इथे आपण num1 घेतला आहे. ओके, ह्याच्यामध्ये पहिला अल्फाबेट्स आला आहे आणि नंतर डिजिट आला आहे. तेच तुम्ही 1 नंबर, 2 नंबर असं कुठचंही व्हेरिएबल नेम किंवा फंक्शन नेम घेऊ शकत नाही. थर्ड रूल आहे, अपर केस अँड लोअर केस लेटर्स आर डिस्टिंक्ट. म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं की C++ ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. त्याच्यामुळे जी काही फंक्शन्स किंवा जी काही व्हेरिएबल्स आहेत जी आपण एकदा तुम्ही अपर केसमध्ये लिहिलात आणि सेकंड टाईम तेच फंक्शन तुम्ही लोअर केसमध्ये कॉल केलात तर तिथे तुम्हाला फंक्शन नॉट फाउंड किंवा मिसमॅचचा एरर येऊ शकतो. ओके, अँड फोर्थ रूल असा आहे की अ डिक्लेअर्ड कीवर्ड कॅन नॉट बी यूज्ड ॲज अ व्हेरिएबल नेम. म्हणजे एखादा कीवर्ड, फॉर एक्झाम्पल व्हाईल, इंटिजर, फ्लोट, हे जे कीवर्ड्स आपण मगाशी शिकलो ते आपण ॲज अ आयडेंटिफायर म्हणून वापरू शकत नाही. ओके, त्याच्यानंतर बघूया कॉन्स्टंट मीन्स व्हॉट. कॉन्स्टंट रेफर्स टू अ फिक्स्ड व्हॅल्यूज दॅट डू नॉट चेंज ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ अ प्रोग्रॅम. म्हणजेच कॉन्स्टंट म्हणजे अशा व्हॅल्यू ज्या तुम्ही थ्रू आउट द प्रोग्रॅम काय करू शकता, त्या चेंज होत नाहीत. फॉर एक्झाम्पल, आपण हॅश डिफाईन y इज इक्वल टू 3.14 असं प्रोग्रॅममध्ये बघितलो. याचा अर्थ काय होतो, थ्रू आउट द प्रोग्रॅम पायची व्हॅल्यू 3.14च राहणार, ती चेंज होणार नाही.
त्याच्यानंतर पुढे बघूया C++ डेटा टाईप्स. ओके, डेटा टाईप्स म्हणजेच काय, तुम्ही प्रोग्राममध्ये ज्या प्रकारचा डेटा वापरणार आहात तो डेटा कुठच्या प्रकारचा आहे हे स्पेसिफाय करण्यासाठी आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डेटा टाईप बघतो. सीमध्ये तुम्ही काय डेटा टाईप शिकला असाल. ओके, फॉर एक्झाम्पल डेटा टाईपची एक्झाम्पल आहेत इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर एक्सेट्रा. ओके, आता C++मध्ये बेसिक 3 टाईप्सचे डेटा टाईप्स आहेत. फर्स्ट बेसिक डेटा टाईप्स, सेकंड युजर डिफाईन डेटा टाईप्स अँड थर्ड डिराइव्ड डेटा टाईप्स. तर हे सगळे डेटा टाईप्स आपण 1 बाय 1 शिकणार आहोत. ओके, आता इथे मी तुम्हाला चार्ट दाखवला आहे बघा बेसिक डेटा टाईप्स. त्याच्यामध्ये कॅरेक्टर आहे, अनसाइंड कॅरेक्टर आहे, साइंड कॅरेक्टर, इंटिजर, अनसाइंड इंट, डबल, लॉंग डबल एक्सेट्रा असे टोटल जेवढे C++मध्ये डेटा टाईप्स वापरले आहेत ह्या सगळ्या डेटा टाईप्सना आपण काय म्हणतो, बेसिक डेटा टाईप्स. ओके, त्याच्यानंतर येतात युजर डिफाईन डेटा टाईप्स. आता युजर डिफाईन डेटा टाईप्स म्हणजेच काय, जी डेटा टाईप्स युजर स्वतः डिफाईन करू शकतो अशा सगळ्या डेटा टाईप्सना आपण युजर डिफाईन डेटा टाईप म्हणतो. आपल्या C++मध्ये टोटल 4 युजर डिफाईन डेटा टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे स्ट्रक्ट, सेकंड युनियन, थर्ड एनम अँड फोर्थ आहे क्लास. सो सुरुवातीला आपण बघूया स्ट्रक्चर. A structure is a collection of simple variables. The variable in a structure can be of different types such as integer, character, float, etc. स्ट्रक्चर तुम्ही सीमध्ये शिकलेला आहात. स्ट्रक्चर म्हणजेच काय, डिफरंट डेटा मेंबर्स अँड डेटा फंक्शन्सचं कलेक्शन. याच्यामध्ये तुम्ही ॲरे घेऊ शकता, एखादं व्हेरिएबल घेऊ शकता, एखादं फंक्शन घेऊ शकता. तुम्ही ॲरे आपण ॲरे शिकलो आहे. ॲरे म्हणजेच काय, ॲरे इज अ नथिंग बट कलेक्शन ऑफ सिमिलर काइंड ऑफ डेटा टाईप. ओके, तसं स्ट्रक्चर म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ डिफरंट काइंड ऑफ डेटा. फक्त तो डेटा काय आहे, डिफरंट टाईपचा डेटा असतो. ओके, स्ट्रक्चरचा सिंटॅक्स बघा. स्ट्रक्ट हा कीवर्ड वापरला इथे. स्ट्रक्ट, स्ट्रक्चर नेम, देन ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, डिक्लेरेशन ऑफ डेटा मेंबर्स, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, सेमिकोलन. जर आपल्याला स्ट्रक्चरमधला डेटा ॲक्सेस करायचा असेल तर आपल्याला फक्त डॉट मेंबरशिप ऑपरेटर वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला काय एखादं स्ट्रक्चर बुकचं स्ट्रक्चर बनवलं तर आपल्याला तर त्या बुकमधलं डेटा ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला बुकचा एखादा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो. फॉर एक्झाम्पल बुक B1 आणि मग तुम्ही B1 डॉट त्या फंक्शनमध्ये जी काही फंक्शन्स आहेत किंवा जे काही डेटा मेंबर्स आहेत ते फंक्शन तुम्ही काय करू शकता किंवा डेटा मेंबर्स कॉल करू शकता. नेक्स्ट आपण बघणार आहोत युनियन. युनियन म्हणजेच काय, सेम स्ट्रक्चरसारखं. म्हणजे इथे आपण काय करतो आहे, डिफरंट टाईप्स ऑफ डेटा काय करतो आहे, स्ट्रक्चरसारखा स्टोअर करतो आहे. फक्त इथे काय आहे माहिती आहे की स्ट्रक्चरमध्ये काय करतं की स्ट्रक्चरची जी मेमरी कन्झ्युम आहे ती काय करते, सगळं जे काही तुमचा डेटा आहे त्या सगळ्यांची ॲडिशन करते. म्हणजे जर तुम्ही इंटिजर, फ्लोट आणि कॅरेक्टर्स हे 3 टाईपचा डेटा स्ट्रक्चरमध्ये वापरला असेल तर स्ट्रक्चर काय करणार, या तिन्ही डेटा टाईप्सची जी काही साईज आहे त्या तिन्ही साईजची ॲडिशन करणार. फॉर एक्झाम्पल इंटिजरसाठी 2 बाईट्स डेटा लागतो, 2 बाईट्स मेमरी लागते. सो 2 बाईट्स. कॅरेक्टरसाठी 1 बाईट, 2 + 1 3 अँड फ्लोटसाठी 4. सो 2 + 1 + 3 इक्वल्स टू टोटल नंबर किती लागणार, 7. सो स्ट्रक्चरला त्याचा डेटा स्टोअर करण्यासाठी 7 बाईट ऑफ मेमरी लागते. पण तेच जर आपण युनियन वापरलं त्याच्या जागी तर युनियन काय करणार की चेक करणार की वेदर त्याच्यामध्ये जे काही डेटा टाईप वापरलं आहे त्यातली सगळ्यात मोठी साईज कोणाची आहे. सेम एक्झाम्पल कन्सिडर करूया. इंटिजर आहे, कॅरेक्टर आहे आणि फ्लोट आहे. सो आपल्याला माहिती आहे की इंटिजरची साईज काय आहे, 2 बाईट्स. त्याच्यानंतर कॅरेक्टरची साईज आहे 1 बाईट अँड फ्लोटची साईज आहे 4 बाईट. सो युनियन काय करणार, कम्पेअर करणार की या तिघांमध्ये मॅक्झिमम साईज कोणाची आहे. इथे मॅक्झिमम साईज काय आहे, 4 बाईट. सो युनियन काय करणार, युनियनची साईज काय करणार, जेवढा त्याच्यातला मॅक्झिमम डेटा टाईप आहे त्याला असाइन करणार. म्हणजे जो डेटा स्टोअर करायला स्ट्रक्चरला 7 बाईट लागत होते तोच डेटा स्टोअर करायला युनियनला 4 बाईट्स लागतात. ओके,
नंतर आपण बघणार आहोत एनम इन C++. ओके, एनम म्हणजेच काय, एन्युमरेशन. एन्युमरेशन म्हणजेच काय, एक युजर डिफाईन डेटा टाईप. तो काय करतो, युजरला एखादी रेंज आपल्याला जर डिफाईन करायची असेल तर आपण काय यूज करू शकतो, एनम यूज करू शकतो. मी स्क्रीनवर बघू शकता, इथे मी एनम कॅर असं वापरलं आहे. म्हणजे मला काय करायचं आहे, कॅरेक्टर्स म्हणजे लेटर्सची एक मला रेंज द्यायची आहे. माझी लेटरची रेंज स्टार्ट कुठून होते आहे, ए पासून स्टार्ट होते आणि माझी एंड कुठे होते रेंज, तर सीवर. मग आपल्याला जर हे सगळं लिहायचं असेल तर आपण काय लिहिणार आहोत, एन्युमरेशन असं पूर्ण न लिहिता आपण एनम हा कीवर्ड वापरणार आहोत. एनम इथे काय आहे, कीवर्ड वापरणार आहोत. त्याच्यानंतर पुढे आपण दिलं आहे कॅर. म्हणजे मला काय करायचं आहे, कॅरेक्टरची रेंज द्यायची आहे ना, म्हणून कॅर लिहिलं. त्याच्यानंतर कर्ली ब्रॅकेटमध्ये मला माझ्या रेंजचा स्टार्टिंग पॉईंट आणि रेंजचा एंडिंग पॉईंट पण काय करावा लागतो, मेन्शन करावा लागतो. म्हणून मी लिहिणार एनम कॅर इन कर्ली ब्रॅकेट A, B, C. ओके, त्याच्यानंतर एनमचा एक मेजर ॲडव्हान्टेज काय आहे की द युजर कॅन ऑल्सो असाइन व्हॅल्यू टू वन ऑर मोर एन्युमरेशन कॉन्स्टंट अँड सबसिक्वेंट व्हॅल्यूज दॅट आर नॉट असाइन्ड विल बी इन्क्रीमेंटेड. म्हणजेच काय, तर एक्झाम्पल बघा, इथे आपण काय घेतलं आहे, एक एनम लिहिला आहे. कॅरेक्टर्स आपण वापरणार आहोत, कॅरेक्टरची रेंज मेन्शन केली आहे. म्हणून आपण इथे काय केलं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्ये काय घेतलं आहे बघा, A=3, B=7, C, D, क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट अँड सेमिकोलन. सेमिकोलन देणं मस्त आहे. आता इथे बघा, एची व्हॅल्यू आपण मेन्शन केली आहे 3, बीची व्हॅल्यू मेन्शन केली आहे 7, पण सीची आणि डीची व्हॅल्यू मेन्शन केलेली नाही आहे. पण एनम स्वतःच काय करणार, त्या व्हॅल्यू जनरेट करणार. कारण 7 नंतर काय येतं 8, म्हणून सीची व्हॅल्यू काय होईल 8 आणि 8 नंतर काय येतं 9, म्हणून डीची व्हॅल्यू काय होणार 9. ओके, त्याच्यानंतर युजर डिफाईन डेटा टाईपमधला शेवटचा डेटा टाईप आहे क्लास. ओके, क्लास म्हणजे काय, मी तुम्हाला सुरुवातीच्या लेक्चर्सला सांगितलं, क्लास इज अ कलेक्शन ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजेच काय होतं, क्लास सेम क्लासमध्ये आपण डेटा मेंबर्स घेणार आहोत, डेटा फंक्शन्स घेणार आहे. प्रत्येकाचा डेटा टाईप, प्रत्येकाचा जो काय टाईप आहे तो काय वेगवेगळा असणार आणि या सगळ्यांचं एक कलेक्शन म्हणजे काय, तर तुमचा क्लास. आता या क्लासचा सिंटॅक्स बघा कसा दिला आहे, क्लास नेम, ओपनिंग कर्ली ब्रॅकेट, डेटा मेंबर व्हेरिएबल्स, डेटा मेंबर मेथड्स और फंक्शन्स. त्याच्यानंतर क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट, सेमिकोलन. जसं आपण स्ट्रक्चर क्लोज केल्यानंतर सेमिकोलन देतो, तसंच आपल्याला क्लास क्लोज केल्यानंतर सेमिकोलन देणं मस्ट आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डिराइव्ड डेटा टाईप्स. आतापर्यंत आपण 2 डेटा टाईप्स बघितले आहेत. पहिले बेसिक डेटा टाईप जसे ते म्हणजेच इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, डबल, जे आपण सीमध्ये शिकलो होते. त्याच्यानंतर आपण बघितले युजर डिफाईन्ड डेटा टाईप्स. त्याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, स्ट्रक्चर, युनियन, एनम अँड क्लास. आणि आता आपण बघणार आहोत लास्ट डेटा टाईप, डिराइव्ड डेटा टाईप. ओके, डिराइव्ड डेटा टाईपमध्ये आता आपण बघणार आहोत वेगवेगळे 3 पॉईंट्स येतात. पहिला आहे ॲरे, दुसरा आहे फंक्शन आणि तिसरा आहे पॉईंट. सो सुरुवात करूया आपण ॲरेपासून. तुम्ही सीमध्ये बघितलं असेल तर ॲरे म्हणजेच काय, तर कलेक्शन ऑफ सिमिलर काइंड ऑफ डेटा. म्हणजे सेम डेटा टाईपचा डेटा एका कंटिन्युअस मेमरी लोकेशनमध्ये स्टोअर केलेला असतो. त्याच्यानंतर ॲरेचं कायम लक्षात ठेवायचं, ॲरेचं स्टार्टिंग पॉईंट नेहमी 0 असतो. म्हणजे ॲरे कायम A पासून स्टार्ट होतं. जर मला 5 माझ्या ॲरेची साईज 5 असेल तर माझा ॲरेचं फर्स्ट लोकेशन कायम A पासून स्टार्ट होणार. A0, A1, A2, A3 अप टू A4. म्हणजे 0 to 4 ही आपल्या ॲरेची काय आहे, रेंज आहे. कारण आपण डेफिनेशन बघितलं आहे की ॲरे इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ सिमिलर काइंड ऑफ डेटा दॅट आर स्टोर्ड इन अ कंटिन्युअस मेमरी लोकेशन. म्हणजे एका कंटिन्यू मेमरी लोकेशनमध्ये आपला डेटा स्टोअर असतो. त्याचा सिंटॅक्स बघा, डेटा टाईप, त्याच्यानंतर ॲरे नेम, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये साईज, सेमिकोलन. एक्झाम्पल बघा, कॅरेक्टर ॲरे घेतला आहे मी, कॅरेक्टर, त्याच्यानंतर नेम हे माझ्या ॲरेचं नेम आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी ॲरेची साईज मेन्शन केली आहे 10. सेकंड एक्झाम्पल बघा, इंटिजर
हा माझा डेटा टाईप झाला, स्टुडंट हे माझ्या ॲरेचं नाव झालं आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी जी काही व्हॅल्यू दिली 10 ती माझ्या ॲरेची साईज झाली. नेक्स्ट आहे फंक्शन. फंक्शन सगळ्यांना माहिती आहे, आपण ॲडिशनचं फंक्शन म्हणतो किंवा एखादं फंक्शन आपण डिफाईन करतो. आता या फंक्शनची डेफिनेशन काय आहे बघा. अ फंक्शन इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट दॅट टुगेदर परफॉर्म अ टास्क. म्हणजे काय, एक फंक्शन म्हणजे काय, याच्यामध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट्स आपण यूज करतो आणि ती नंबर ऑफ स्टेटमेंट्स एकत्र करून आपण एक पर्टिक्युलर ऑपरेशन परफॉर्म करत असतो. आता सगळ्यांना माहिती आहे की सी असू देत किंवा C++ असू देत, आपल्या प्रोग्राममधलं सगळ्यात इम्पॉर्टंट फंक्शन कुठचं असेल तर ते असतं मेन फंक्शन. ओके, हे मेन फंक्शन सोडून आपण ॲडिशनल फर्दर फंक्शन्स पण काय करू शकतो, डिफाईन करू शकतो. ओके, आता फंक्शन लाईक रिटर्न टाईप असतं. आयदर तुम्ही वॉइड देऊ शकता किंवा एखादं इंटिजर, फ्लोट असं काहीही देऊ शकता. ओके, जर वॉइड दिलं तर ते फंक्शन कुठचीही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. जर आपण इंटिजर किंवा फ्लोट असा डेटा टाईप दिला एखाद्या फंक्शनला तर ते फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करतं. म्हणजे आपल्याला जेव्हा फंक्शन क्लोज करणार तेव्हा आपल्याला रिटर्न स्टेटमेंट लिहिणं मस्ट आहे. लास्ट आहे पॉइंटर. पॉइंटरची डेफिनेशन काय सांगते. पॉइंटर इज अ व्हेरिएबल विच होल्ड्स द मेमरी ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. म्हणजे काय, तुम्ही एखादं पॉइंटर घेऊ शकता. म्हणजे आपण पॉइंट करण्यास म्हणजे काय, फक्त त्याला की तुम्ही तिथे मेमरी लोकेशन स्टोअर करता, तिथे डायरेक्टली डेटा स्टोअर करत नाही. म्हणजे बघा इथे काय केलं आहे बघा, सिंटॅक्स बघा. डेटा टाईप, पॉइंटरचा सिम्बॉल आहे ॲस्टेरिक आणि व्हेरिएबल नेम. फॉर एक्झाम्पल इंटिजर पॉइंटर व्हेरिएबल P. ओके, आता इथे मी काय केलं आहे बघा, दुसरं एक एक्झाम्पल बघा. एक इंटिजर घेतलं आहे, एक व्हेरिएबल घेतलं आहे इंटिजर टाईपचं, त्याला असाइन केली आहे व्हॅल्यू V. त्याच्यानंतर एक P नावाचं व्हेरिएबल घेतलं आहे, त्याला काय केलं आहे, त्याच्यानंतर मी एक पॉइंटर डिक्लेअर करणार इंटिजर पॉइंटर P आणि Pला असाइन करणार ॲड्रेस ऑफ वॅर. म्हणजेच काय करतो आपण, एखाद्या व्हेरिएबलला दुसऱ्या मेमरी ॲड्रेसचा, दुसऱ्या व्हेरिएबलचा किंवा दुसऱ्या फंक्शनचा जर आपल्याला ॲड्रेस द्यायचा असेल किंवा सेम व्हॅल्यू द्यायची असेल तर आपण काय वापरतो, पॉइंटर वापरतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इतकंच बघणार आहोत. आपण काय बघितलं आहे, टोकन्स बघितले आहेत. टोकन्समध्ये आपण बघितले आहेत कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स अँड कॉन्स्टंट्स. त्याच्यानंतर बेसिक डेटा टाईप्स. डेटा टाईप्समध्ये पण 3 टाईप्स, बेसिक डेटा टाईप्स, यूजर डिफाईन्ड डेटा टाईप्स अँड डिराइव्ड डेटा टाईप्स.